आम्ही आलेले आहेत मंदिरात. सॉरी, आम्ही नाही यायला पाहिजे कॅमेऱ्यात. बोललं म्हणजे करायला लागेल ते. चित नको आम्हाला, आंबट लागते मग. आवडेल तो तुझा इच्छा असेल ते. मला काला खट्टाच. तू गोरा आहे का कट्टा बघ. बघ विचार. नमस्कार गाईज, तर कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज फ्री आहे तर विचार केला आज ब्लॉग बनवू, जाऊ बाहेर कुठेतरी. आता आधा आहे, बाकी सगळे बिझी बाहेर गेलेत. सो आम्ही ठरवलं की ब्लॉग पण एवढे दिवस झाले टाकलं नाही. सो आज आता आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठात. सो तिकडे जाऊ. तिकडनं मग आम्ही जाऊ केलवा बीच. तिकडे देवी मातेचं मंदिर आहे, तिकडे जाऊ. मग तिकडनं थोडं टाईमपास करू, फिरू वगैरे बीचवरती. सो तुम्ही बघा पुढे काय होतं काय नाही. हो गाईज, आता मी फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करतो आणि मग बाहेर भेटूयात आपण. जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो गाईज, आता मी रेडी वगैरे झालेलो आहे. जस्ट बाहेर आलो. आता आद्याच्या गाडी घेऊन येतो आहे. मग आपण जाऊयात स्वामींच्या मठामध्ये. सो आलेला आहे तर चला आता आपण जाऊयात. आजचा दिवस काय काय कुठे काय मला कसं आज काय काही प्लॅन नाही, जे होईल ते होईल. पुढे काय ठरवू, कुठे काय करायचं. चल रे आजा भाई. गाईज, आता आम्ही अर्धा रस्त्यात आलेलो आहे आणि आता ड्रायव्हिंग मी करणार आहे. तो माझ्या पाठी बसणार. तर चला पुढे कंटिन्यू बघा. सो गाईज, आम्ही स्वामींच्या मठाजवळ तर आलो, पण आज मठ बंद आहे. सो आम्हाला इकडचं टाईम वगैरे काही माहीत नव्हतं. सो आम्हाला वाटलं चालू असणार, बट आता तरी बंद आहे सर्व. तर इच्छा तर खूप होती, कारण की मी इथं आलो नव्हतो. हे लोक आलेले आमचे, म्हणजे कजिन्स वगैरे सर्व आलेले, मी तेव्हा नव्हतो. सो मला जायचं होतं, बघायचं होतं आतमध्ये कसं आहे. जाऊ केळव्याला शीतलादेवी आईच्या मंदिरामध्ये. सो तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. सो गाईज, तर आता आम्ही आलेलो आहेत मंदिराजवळ. हा बघा, शीतला देवी माता मंदिर. तर आम्ही आतमध्ये आलेलो आहे. खूप शांती आहे. सो खूप छान वाटतं इकडे. बघू शकता इकडे किती शांत आहे. मुख्य प्रवेशद्वार. आता आपण आलेलो आहे तिथे. हे कुंड आहे. सो पहिला आपण मंदिरामध्ये जाऊ, मग तुम्हाला इकडचं दाखवतो. चलो. गाईज, आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. तो तुम्हाला इकडे कुंड दाखवतो.
रामकुंड म्हणून आहे आपलं पवित्र कुंड. हो, ह्याच्यामध्ये कासव वगैरे सुद्धा आहेत मोठे मोठे. हे बघा काय खतरनाक आहे. असे खूप आहेत आतमध्ये. ते रात्री चालू होते ना, म्हणजे पाणी उडतो का तो? हा ते हे हा. हो, आय थिंक सो. मी पण अजूनपर्यंत रात्री इथं आलो नाही, पण इकडे शांती बघ आहे, खूप शांती आहे. क्लीन पण खूप आहे. तर तुम्ही कधी आले नसतील तर या केळवे बीच. बीचवर नाही, मग आपण जाणार खेळायला गार्डन मध्ये. आपण अजून लहान आहेत ना, आम्ही लहान आहेत. तो इकडे अजून एक आहे हनुमान मंदिर आहे. सो जय बजरंग बली. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस योगी सागर. तर गाईस आम्ही आलेले आहेत मंदिरात. सॉरी, आम्ही नाही यायला पाहिजे कॅमेऱ्यात. आता आपण जाऊ सरळ बीचवरती. बघा ब्लॉग आपण गार्डनला जाऊ ना, तिकडे समोर. बोलतो फास्ट कर ना फास्ट. हा, रोलर. हे बघ, तुला एक टास्क देतो. चल, ह्याच्यावरून जाऊन दाखव. चल, फक्त आपले सबस्क्रायबरसाठी. आणि करेल हा, बघू ना, करू. कर ना. करायच लागेल आता, तुला बोलले म्हणजे करायच लागेल. कंप्लीट बोलतो. तो काय तुमच्यासाठी पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. आपलं वजन जास्त वाढलं. आपण आता ह्याच्यावर एकदा काय झेलो का. हे आपलं एकदा झालेलं आहे. आठवते तुम्हाला, तो आठवण करून घ्या. पहिला ब्लॉग आपला. आता आपण बीचवर जाऊ डायरेक्ट. आपण मंदिर जायचं की आपल्या अड्ड्यावर जायचं. आपल्या इथं अलाउड नाही गाडी आणणं, तरी आपण गाडी आणलंय. आता आम्ही आलेलो आहे बीचवरती. आणि बीचवर किती क्लीन आहे, पूर्ण साफ सुथरं बीच आहे. ॲक्च्युली आता पाणी खूप आतमध्ये आहे. जेव्हा भरती येईल पाणी खूप आतमध्ये येतं, इथपर्यंत पाणी असतं. आता खूप आता आपण काय करतो इकडे? आता आपण बघूयात, फोटोज काढू किंवा रील्स वगैरे बघू. आणि इकडे पोरं क्रिकेट खेळत आहेत. आम्हाला पण खेळायची इच्छा होती. आणि यो चेंडू गेलेला आहे बाळाच्या भावात. ॲक्च्युली मेन तिकडे खूप क्राऊड आहे. तिथे शॉप्स वगैरे आहेत खायचे पैसे. आणि हा चेंडू टाकलेला आहे आणि हा जात आहे छटकार. आणि ओ कॅच आहे. नाही नाही नाही. तर गाईस आता आम्ही इकडे उंडणी पब्लिक. आता आपला शूट वगैरे झालेला आहे. रील्स वगैरे आपण बनवलेले आहेत. इंस्टाग्रामच्या पेजवर जावा, तुम्हाला तिकडे आपल्या आजच्या रील्स बघायला भेटतील. रील्सला शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो, आता आपण बीचवरती जाऊ. काहीतरी गोळा खायची इच्छा होते मेन म्हणजे. तर पहिला आपण गोळा खाऊ, मग दाखवतो. चलो. सो आपली गाडी तर काढलेली आहे भावाने. तर तुम्हाला मी बोलल्यावर कसं वाटते कॅमेऱ्यामध्ये?
काहीतरी सो गाईज कसा वाटला ऍडव्हेंचर? आपली बाईक एकदम बापवाला टॉपची आहे. adventure. मी एंट्री केली, आमचे तिकीट आहेत तर इकडे 5 रुपये तिकीट घेतात पर पर्सन. 5 रुपीज. ते पण इकडे चांगल्यासाठीच घेतात, स्वच्छतासाठी घेतात म्हणून. तर आता मी आतमध्ये तर आलोय. तर काय करायचं इथे, इतकं क्राऊड नाही दिसत आहे. समोर आहे ना. संडेला खूप पब्लिक असते इकडे, काल पब्लिक असते. तर आता इकडे आम्हाला गोळा खायची इच्छा झाली. सो बघूया तिकडे गोळा कुठे भेटतो का. तिकडच्या पाणीपुरी लयच भारी असतात. लय भारी म्हणजे तुम्ही समजून घ्या. तुम्ही लांबच राहा. काय भेटतं रे आपल्याला? हा गाईज, चम्मच गोळा. खायचं. यस, बाकी 2 चम्मच गोळा दे. कुठला येतो? तुला जो आवडेल तो, तुझा इच्छा असेल ते. मला काला खट्टाच. तू गोरा आहे का कट्टा बघ. बघ विचार. तू काही जाता आम्ही गोळा खातो. तर बघा पुढे कंटिन्यू. सो गाईज हे बघा आमचे गोळे आलेले आहेत. सो Crazy, आता मी crazy. गोळा खातो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतो. सो गाईज आमचे टिप्स बघा पूर्ण काळे काळे झालेत. माझा गोळा संपला नाही अजून. गाईज मी खूप प्रयत्न केले इकडे गोरा कट्टा खायची. आमच्या नशिबाला नाही गोरा कट्टा. हम काले हुए तो क्या हुआ, दिलवाले है. आता मी गोळा वगैरे खाल्ला, तर अजून खातच आहे. पाहिजे का? आपल्या जेजुरीच्या ब्लॉग मध्ये जेजुरीचे 3 ब्लॉग आले गाईज. अजून कंटिन्यू आता ब्लॉग येतच राहता गाईज. तो आता आपण जाऊयात परत बाहेर. आता कुठे जायचं बघूया. आता काय प्लेस आपल्याकडे. सो गाईज आता आम्ही केलवावरून निघालोय. आमचं जरा घरी काम आलं. सो त्या कामासाठी आम्ही घरी चाललोय. तर घरी जाऊ, चार्जर वगैरे घेऊ. आमचं जरा फोनची चार्ज पण डाऊन झाले. चार्जर घेऊ आणि मग आम्ही जाणार डायरेक्ट पलीकडे. सो डायरेक्ट पलीकडे गेलो आपण जरा भेटतो. सो गाईज आपला नोबी भाऊ झोपलेला आहे. नोबी भाऊची बहीण. तू आता कॉलेजमधून आली ना? येस, तुझा आज पहिला पेपर होता. लास्ट पेपर. सो आम्ही झोपलेलो. ॲक्च्युली घरी गेलो आणि हा चार्जर घेऊन आलो. फोन चार्जला लावला. सो तिपर्यंत हा झोपून घेतला. आता पण झोपेत आहे. आणि त्याच्या बहिणीने त्याला खाऊ आणलेला आहे. खाऊ काय आणलं? याला काय बोलतात परी? याला नळ्या. हा, नाही राहिलं काय ते वेगळं बोलतात. काय बोलतात? पवरून जातो. पवरून. ॲक्च्युली मी झोपलेलो होतो आणि ही बघा परी. सो परी आली, ती कॉलेजला गेलेली. हे बघा परीने आमच्यासाठी चाय बनवले. तर आत्ता मी उठलो, मी फ्रेश पण झोपले. सो आता तोंड वगैरे धुवून चाय वगैरे पितो. आणि जिमीतला पाठवला नाश्ता आणायला. सो तो गेला नाश्ता आणायला. तर नाश्ता वगैरे करून परत घरी जाऊ आपण. काय बोलते परी? मस्त. चाय बताओ कैसा अभी गोड की है? यस गाईज, हिचं आजचं जेवण तुम्ही खाऊन बघा. 1 नंबर जेवण बनवते. खतरनाक. तर मी झोपलेलो म्हणून काही नाही करता आला. हा आहे ना मटन. झोपूनच गेलो आलाय. चिकन. सो गाईज आता आमचा नाश्ता वगैरे आलेला आहे. सो हे बघा नाश्ता सगळे खात आहेत. हा नाही खाते. काय रे खात नाही? काही जर पैसे नाही मिळत गाईज. या गाईज तुम्ही पण खायला. सो आता मी नाश्ता करून फटाफट घेत जाऊ. घरून पण फोन येतात. चीज आणू चीज. चीज नको आम्हाला, आंबट लागते मग. सो चला तुम्हाला बाहेर भेटू डायरेक्ट घराखाली. सॉरी गाईज ब्लॉग. तर मी आता घरी आलोय. आता एंड करतो हा ब्लॉग. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असं चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचा ऑप्शन ऑन करा. आणि परत येऊ आपण एका नवीन ब्लॉग घेऊन थोडा हटकेमध्ये. सो जेवतो वगैरे, झोपतो. तो कसा वाटला नक्की सांगा. आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा.
इकडे आपले रील्स बघायला भेटतील आजचे जेवढे आपण रील्स बनवले ते. सो चला बाय बाय.